एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. यानुसारच एक मोठा दिमागदार सोहळा UAE चित्पावन सोहळा दुबईमध्ये 20 मे 2016 पार पडला. विशेष अतिथी होते श्री विक्रम गोखले, श्री शरद पोंक्षे आणि श्री समीर लिमये यांची त्यांचा नावाजलेला कार्यक्रम कॉर्पोरेट कीर्तन सादर करण्यासाठी उपस्थिती लाभली. या वेळेला UAE मधले हे 5वे संमेलन होते आणि तब्बल 200हून अधिक चित्पावन एका छताखाली कार्यक्रमासाठी जमले. मराठमोळ्या रीतीप्रमाणे गुलाब पाणी आणि अत्तरानं सभासदांचं स्वागत केलं गेलं. सुगंधानं वातावरण उत्तेजित झालं आणि सगळे सोहळा सुरू होण्याची वाट बघू लागले. सौ मोहना केळकर यांनी सर्व मंडळींचं स्वागत आणि कार्यक्रमाचं निवेदन केलं. अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झालं आणि ज्ञानदेवतेचा आशीर्वाद घेऊन कार्यक्रमाचा आरंभ झाला. सौ नेहा वैद्य यांनी वृद्धाश्रमाच्या प्रकल्पाची आणि चित्तपावन सहाय्यता कोष निधी संबंधित अद्ययावत माहिती दिली आणि श्रीयुत रोहित ओगले यांनी यांच्या विविध सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रमुख पाहुणे श्री विक्रम गोखले यांच्या प्रेरणादायी भाषणानं आणि स्पष्ट विचार मांडणीनं सर्वांना प्रभावित केलं. त्यांच्या सर्व परिचित प्रभावित वाक्कलेच्या कौशल्याची सभासदांनी दाद दिली आणि पुढचा कार्यक्रम कॉर्पोरेट कीर्तन चालू झाला. नावाप्रमाणेच मनोरंजक पण बोधप्रद असं हे कीर्तन श्री शरद पोंक्षे आणि श्री समीर लिमये यांनी केलं. विषय आमचा जो आहे तो मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. ही समर्थांची पॉलिसी होती. कारण काय, सेना भाजप सारखी ती युती नव्हती. शिवाजी महाराज आणि समर्थ हा योग होता. आयुष्य ही एक संघटना आहे आणि ते समाधानाने जगण्यासाठी व्यवस्थापनाची गरज आहे. नेमकी हीच कल्पना सगळ्यांना आवडेल अशा शैलीत या कीर्तनकारांनी श्रोत्यांसमोर लीलया मांडली. मुळात करमणूक या शब्दाचा अर्थ हल्ली फार विचित्र लावला जातो. फक्त हसणं म्हणजे करमणूक तर असं नाही आहे. मुळात 9 रस आहे आणि त्या 9 रसांमधल्या प्रत्येक रसाचा अनुभव घेणं ही एक अत्यंत उत्तम दर्जेदार करमणूक असते. म्हणजे वाहतोय दुर्वांची जुडीसारखं नाटक बघताना ठसाठसा रडणं ही सुद्धा करमणूकच आहे. किंवा बॅरिस्टर सारखं नाटक बघताना सुन्न होऊन जाणं किंवा नथुराम सारखं नाटक बघताना विचार करायला प्रवृत्त होणं ही सगळी करमणूकच आहे. करमणूक म्हणजे आपल्या आतले सगळे रस बाहेर काढायचं माध्यम. फक्त हसणं म्हणजे करमणूक नाही. त्यामुळं ही करमणूकच आहे, वैचारिक करमणूक आहे. एक खूप छान तुम्हाला ऐकायला मिळाले, आपण वाचत नाही. त्यानंतर सभासदांच्या गप्पा गोष्टी रंगल्या आणि विचारमंथन झालं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चविष्ट जेवणाची सोय केली गेली होती, ज्याचा सर्वांनी आस्वाद घेतला. श्रीयुत प्रसाद खरे आणि सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या जुन्या शिकवणींची उजळणी करत एक माहितीपर दर्जेदार सोहळा आयोजित केला आणि यशस्वीपणे पार पडला. जय जय रघुवीर समर्थ. वसे सागराचे तिरी सूत तुझा. करमणुकी करता किंवा मनोरंजन करण्याकरता असता कामा नये. कोकणस्थ बुद्धिजीवी लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या संमेलनामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम निश्चित ठेवायला पाहिजेत आणि ही चांगली प्रथा यावर्षी पडली आहे. त्याच्याबद्दल मी कार्यकारी मंडळाचं अभिनंदन करतो. अनफॉर्च्युनेटली आरक्षणाने देश आपला त्याचं काहीतरी वाटोळ होत चाललेलं आहे. मी अशा भारताची वाट पाहतोय जो आरक्षणमुक्त देश आहे, ज्या भारतामध्ये कोणाचंही कोणाकरताही कशाचंही आरक्षण नाही. फक्त मेरिटवरच कुठलीही जात जमात असो
कुठलाही धर्म असो, पंथ असो, तो त्याच्या मेरिटवर जेव्हा निवडला जाईल त्या दिवसाची, त्या भारताची मी वाट पाहतोय. मला माहिती नाही माझ्या मृत्यूपर्यंत असं काही होईल की नाही, बट आय एक्सपेक्ट सो, आय होप सो. माझ्या सगळ्या ब्राह्मण बंधू भगिनींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या देशाकरता सुद्धा शुभेच्छा. माझ्या देशातल्या सगळ्या माझ्या इतर जाती जमातीच्या धर्मपंथांच्या सगळ्या लोकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या इथल्या ब्राह्मण बंधू भगिनींच्या वतीनेही त्यांना शुभेच्छा. मराठी लोकांचे अनेक सबसेट्स UAE आहेत आणि त्याच्यातला UAE चित्तपावन सोहळा हा दरवर्षी प्रामाणिकपणे होतो आणि एक दर्जेदार कार्यक्रम कसा असावा हे डेमॉन्स्ट्रेट होतं. आजचा सोहळा खूपच छान आणि विषय खूप वेगळा होता. मुलीला घेऊन आले तर बरं वाटलं मला की तिला काहीतरी त्यांच्या पिढीला काही वेगळे मार्गदर्शन मिळालं. अप्रतिम कार्यक्रम झाला. लोकांचा रिस्पॉन्स खूप छान होता. कार्यक्रम रंगला, लोकांना आवडला आणि मुळात अशा पद्धतीचा कार्यक्रम इथे ठेवला यासाठी आधी अभिनंदन करायला पाहिजे. एकूणच UAE चित्तपावन संघ भारतामध्ये अनेक उपक्रम सामाजिक राबवत आहे. त्यासाठी माझ्या खूप शुभेच्छा. मला खूप आनंद झाला बघून की किती परदेशात गेले, पैसा कमवायला तरी नाळ सोडलेला नाही आहे अजूनही मातृभूमीबद्दलचा. त्यामुळं ती फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळं UAEच्या सर्व उपक्रमांना माझ्या खूप शुभेच्छा. मी डॉक्टर संचिता संदीप हिरमळे. मी जन्माने कोकणस्थ नाही आहे, ब्राह्मणच आहे, पण संस्काराने कोकणस्थ व्हायला खूप आवडतं आहे. छान वाटतं आहे. या संमेलनात येऊन खूपच छान वाटतं. जय रघुवीर समर्थ.